शिवसेनेसोबत राज ठाकरे युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंची सोशल मीडियाची पोस्ट आली चर्चेत। नक्की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर राज ठाकरे काय म्हणाले आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी शिवसेना ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या युतीची आज घोषणा झाली। अवघ्या 12 ते 15 मिनिटांच्या या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली। मुंबईचा महापौर मराठे आणि शिवसेना मनसे युतीचाच होणार असा विश्वासही यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केला। युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट करून युतीच्या चर्चेची सुरुवात कुठून झाली हे सांगितलं। 24 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी युती घोषित झाली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी आम्ही दोघांची युती अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं। ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती आणि या सगळ्याची सुरुवात मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झालेली आहे। कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे हे वाक्य माझं होतं। हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाही आहे, तर ही एक तीव्र भावना आहे। यातूनच हे दोन पक्ष एकत्र आले आहेत। बाकी युतीची घोषणा झाली। आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील। त्यावर आजच्या व्यासपीठावर म्हणजे 24 तारखेलाच कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत। युती ही किती जागा कुठल्या जागा यासाठी नाही आहे, ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर उद्याचा राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठी ही युती आहे। त्यामुळे जागा वाटप आणि त्यांचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील। मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्वाधपणे मराठीच असेल। आज वर्तमानपत्र असोत किंवा वृत्तवाहिन्या असोत त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवी मराठी प्रेमी आहेत आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरू आहे ते आवडत नाहीये। त्यातले अनेक जण त्यांचा रोष पत्रकारितेतून व्यक्त करतात तर काही खाजगीत व्यक्त होतात। माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्विकतेबद्दल बुद्धीला काय वाटतं तेच मांडा, बोला। ही दोन पक्षाची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं या वेळेला तुम्ही उभे राहा, कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला पाहिजे तरच तुमचं अस्तित्व टिकेल। सभांच्या वेळेस मराठी बांधव भगिनींच्या दर्शनाचा योग येईलच। तोपर्यंत सर्वांना सस्नेम जय महाराष्ट्र। राज ठाकरे अशा पद्धतीनं फेसबुक पोस्ट लिहत राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेची युती झाली त्यावरती भाष्य केलं। तर राज ठाकरे आणि शिवसेनेची ही युती झाली तर या युतीमध्ये महानगरपालिकेत किती जागा दोनाला मिळतात हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल। तर यांच्या या युतीवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा।